हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपण बी.कॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 म्हणजे जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे काही बी.कॉमचे विद्यार्थी आहेत, तर त्यांची जी एक्झाम होणार आहे समरमध्ये, तर 6 सेमिस्टर असेल, कुणाचं 4 सेमिस्टर असेल, कुणाचं सेकंड सेमिस्टर असेल, तर त्याचा जो टाईम टेबल आहे तर तो आज आपण पाहणार आहोत. जे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, फर्स्ट इयर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, तर त्यांनी तुम्हाला मी टेलिग्रामवर हे PDF डाउनलोड म्हणजे अपलोड करते, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. तर आज आपण बी.कॉम थर्ड इयर, तर यामधील बी.कॉम थर्ड इयर सेमिस्टर 6, तर यामध्ये जे सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्टचा कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे तर ते आज आपण पाहणार आहोत. तर टाईम टेबल हा आलेला आहे. तर पहा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड एक्झामिनेशन प्रोग्राम. तर बी.कॉम जनरल CBSE फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर ऑल सेमिस्टर एक्झामिनेशन समर 2025. द एक्झामिनेशन शॅल बी हेड ऑन डेज अँड डेट्स मेन्शन्ड बिलो ऑल सेंटर्स सिम्युलेटली. तर पहा, जे काही बी.कॉम जनरल 2000 समरमध्ये 2025मध्ये जे काही एक्झाम होणार आहे तर ते एक्झाम, तर जे बी.कॉम थर्ड इयर सेमिस्टर 6, तर जे बी.कॉम थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत आणि सेमिस्टर 6मध्ये आहेत तर त्यांचा फर्स्ट पेपर होणार आहे. पहा, ॲडव्हान्स अकाउंटिंग 2/4/2025. तर ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा पेपर होणार आहे 2 एप्रिल 2025. तर याचा टायमिंग दिलेला आहे 10 ते 1, 3 तासाचा हा पेपर असेल. तर यामध्ये 5 चॅप्टर आहेत, तर त्या 5 चॅप्टरवरची प्रत्येकच चॅप्टरमधील आपण 2-2 प्रॉब्लेम हे घेतलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकतात. त्यानंतर सेकंड पेपर आहे किती तारखेला पहा, फर्स्ट आहे ॲडव्हान्स अकाउंट, ठीक आहे. त्यानंतर तुमचा सेकंड पेपर असणार आहे सेकंड पेपर तुमचा होईल 4 तारखेला मॅनेजमेंट अकाउंट. तर पहा, मी स्क्रीनवरती शेअर केलेलं आहे, तुम्हाला असं ओळखू आलं नसेल तर तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करून पाहू शकतात. तर सेकंड पेपर आहे 4 तारखेला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पेपर आहे, सकाळचाच टाईम आहे 10 ते 1. मॅनेजमेंट अकाउंट 4/4/2025, 4 एप्रिल, 4 तारीख 2025, 4 तारखेला. 2 तारखेला आहे ॲडव्हान्स अकाउंट, 4 तारखेला आहे मॅनेजमेंट अकाउंट. त्यानंतर थर्ड पेपर आहे तुमचा पहा 7/4/2025 म्हणजेच 7 एप्रिल 2025 या दिवशी सेमिस्टर 6 जे बी.कॉमचे विद्यार्थी आहेत, सेमिस्टर 6 ऑडिटिंग याचा पेपर 7 तारखेला होणार आहे. त्यानंतर 7 तारखेचा पेपर झाल्यानंतर 8 तारखेला पेपर तुम्हाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर 9 तारखेला बँकिंग अँड फायनान्स, तर याचा पेपर 10 ते 1 या वेळेमध्ये होणार आहे. 1 सुट्टी आहे. 2 तारखेचा झालं की 3ला सुट्टी, 4ला पेपर, 4चा झालं की 5-6ला सुट्टी ऑडिटिंगचा, त्यानंतर 8ला सुट्टी, 9ला बँकिंगचा, आणि बँकिंगचा झाल्यानंतर शेवटी तुमचा पेपर होणार आहे 9 तारखेचा झाल्यानंतर डायरेक्टली पेपर हा ऑडिट झाला, ॲडव्हान्स मॅनेजमेंट बँकिंगचा झालेला आहे. त्यानंतर GST, तर GSTचा म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तर याचा पेपर तुमचा डायरेक्ट 16 तारीख 16/4/2025, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तर याचा पेपर हा होणार आहे 16 तारखेला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सवरचा. तर या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सला एकूण 6 ते 7 सुट्ट्या आहेत. तर त्या पद्धतीने अभ्यास करा. काही पाहिजे असेल नोट्स वगैरे तर कमेंट करा, नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय केला जाईल. तर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर हे जे PDF आहे मी हे टेलिग्रामवर सेंड केलेलं आहे, तुम्ही टेलिग्रामची लिंक जॉईन करा. जर भेटलं नसेल तर तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन मला कमेंट करू शकतात. तर अशाच पद्धतीने हा टाईम टेबल तुमचा झालेला आहे पब्लिश. तर
जवळ आलेले आहेत एक्झाम, अभ्यास करा. तर आपल्या चॅनेलवर पूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते व्हिडिओ पहा, अभ्यास करा. कुठे अडचण वाटली तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.